झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। बोल आता काय आहे? सांगितलंय तेवढं कर। ओके मॅडम। हॅलो सारंग सर, या गोडाऊन मध्ये जरा मला गडबड वाटते बघा। काय म्हणजे टेम्पो मधून डिलिव्हरी करताना ना 60 बॉक्स जातात, पण इथे 50 बॉक्सची एंट्री आहे फक्त। नाही मला ही गडबड मला इथेच जाणवली, दुसऱ्या गोडाऊन मध्ये असं काही जाणवलं नाही। अंदाज होता मला काहीतरी घोळ आहे म्हणून। ठीक आहे, बघतो मी काय करायचं ते। बरं जरा माहिती कळली, जरा चांगलं काम केलंस तू। ठेवतो। एक आई म्हणून मी खूप स्वप्न बघितलीत त्याच्यासाठी। स्वप्न बघितली होती, अख्ख्या जगासाठी झालंय तुमचं लग्न, पण संसाराचं काय? चालू झालाय तुमचा संसार? माझ्या घरात यापुढे कधीही पाळणा आणणार नाही तुझ्यामुळे। माझं सगळ्यात मोठं स्वप्न होतं ते, आणि ते नाही होणार आहे पूर्ण। एका आईचं स्वप्न तू उद्ध्वस्त केलंस। तिची बाजू समजून घेणार। मला नाही ऐकायचं त्याच्याबद्दल। अगं असं बोलून कसं चालेल आई? मग काय करू? बोलू नको? तुझी इच्छा नसेल तर आजपासून मी तुझ्याशी बोलणं सोडून दे। विठ्ठला, जर माझ्यामुळे एका आई आणि मुलामध्ये अबोला झाला असेल ना, तर खूप मोठा गुन्हा केलाय मी, आणि तू त्याची हवी ती शिक्षा दे मला। पण सारंग सर आणि तिलोत्तमा मॅडमना एकत्र आण, त्यांच्यातला अबोला संपव। त्यांना एकत्र आणण्यासाठी मला मार्ग दाखव। तुला माहिती आहे ना, नजर जरी फिरवलीस तरी सहन नाही होत मला। आपण एकाच घरात राहतो आई, तू बोलत नाहीस माझ्याशी, काय वाटत असेल मला? त्रास होतो आई, मी बोलून नाही दाखवत, पण खरंच त्रास होतो माझ्यासाठी। तू काय आहेस ना, मी नाही सांगू शकत, तर सांगायची गरज पण नाही पडली पाहिजे। तुझ्याशिवाय मी शून्य आहे। जेव्हा मी घरात येतो ना, तेव्हा माझी नजर आधी तुला शोधते। तू दिसलीस की समाधान वाटतं मला। बोल सहन नाही होते आता, काय करावं काय कळत नाही। तू बोलणार नाही आहेस का माझ्याशी? आई, या जगात मी काही सहन करू शकतो, पण तुझी नाराजी नाही सहन करू शकत नाही।
सारंग सर सारंग सारंग तू सारंग तू बरा आहेस ना हा सारंग तुला माहिती नाही मी अंधाराला घाबरतो. आज अंधार झाल्यानंतर पहिल्यांदा असं वाटलं की माझा जीव जातो की काय. तुला माहिती आहे, एका क्षणासाठी असं वाटलं की खरंच शेवटचा श्वास मी घेणार असेल तर आईची सारंग अशी हाक माझ्या कानावर पडायला आली. नाहीतर श्वास सोडला नसतो मी. स्टॉप इट सारंग बस झालं असं नाही बोलायचं वेड्यासारखं हा तुझा शब्द माझ्या श्वासापेक्षा पण खूप महत्वाचा आहे. तुझ्या एका शब्दावर मी श्वास घेणं थांबवू शकतो. पण हा बोला नको. मी सुद्धा तुझ्याशी बोलल्याशिवाय नाही जगू शकत. I'm sorry. अरे नको. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज